सौ तृप्ती मराठे, रायगड ओवी न्यूज सोयस्व सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. पाली सुधागड एज्युकेशन सोसायटीतील सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ज9 पालीवाला वरिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आनंदाने व उत्साहात संपन्न झाली. पतसंस्थेचे अध्यक्ष श्री वेत्रवान गुरव यांनी प्रास्ताविक केले. यात सर्व संचालक मंडळाच्या वतीने सभासदांसमोर सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदाच्या कर्ज परतफेडबाबत एक सूचना सभासदांच्या समोर मांडली. सभासद निवृत्त होत असेल तर त्याचे कर्ज वसुलीबाबत सदर सभासदाने सेवानिवृत्तीच्या नंतर येणारी लाभाची रक्कम ज्या बँकेत जमा होणार असेल तर त्या बँकेचे 4 धनादेश पतसंस्थेकडे जमा करावेत. म्हणजे जामीनदार व पतसंस्थेच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. यावेळी श्री गुरव यांनी असाही उल्लेख केला की आतापर्यंत सभासदांनी सेवानिवृत्ती रक्कम आल्यावर घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड वेळेवर केलेली आहेच, परंतु येत्या पुढील काळाचा विचार करता धनादेश पतसंस्थेला जमा केले तर जामीनदार व पतसंस्थेला सिक्युरिटी राहील. या सूचनेला सर्व सभासदांनी सहमती दर्शविली. कार्यालयीन व्यवस्थापक श्री योगेश सुरावकर यांनी कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पुढील विषयांचे वाचन केले आणि त्यास सर्वानुमते मंजुरी दिली गेली. कर्जदारांची रीतसर वसुली व ठेवींची रक्कम यात उत्तम सांगड घातली गेल्याने यावर्षी 10% लाभांश दिला गेला. हा लाभांश गतवर्षीच्या तुलनेने वाढीव आहे. पुढील काळात तुमच्या सर्वांच्या मदतीने व सहकार्याने यात नक्कीच वाढ होईल असा आत्मविश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला. यावेळी सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून अध्यक्षांचे अभिनंदन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या उपस्थितीबाबत नेहमीप्रमाणे चर्चा करण्यात आली व उपस्थिती वाढवण्याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार व पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. सर्वात शेवटी आभार मानून ही सभा संपली असे जाहीर करण्यात आले. या सभेचे आणखी एक दुसरे आकर्षण होते ते म्हणजे नाश्ता आणि जेवणाचे. अतिशय स्वादिष्ट व रुचकर भोजन म्हणून सर्व सभासदांनी आपली मते अध्यक्ष श्री वेत्रवान गुरव यांच्याजवळ व्यक्त केली. जेवणात ठेवलेले मेनू म्हणजे चव तोंडात कायम राहील अशी जिलबी, रबडी, वडे, स्प्राऊट, पुरी, फुलके व दाल भात भाजी असे सर्व पदार्थ भोजनात असल्याने सभासदांनी जेवणाचा आनंद घेतला. याबाबत अध्यक्षांचे आभारही मानले. पतसंस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच सभासद व सेवानिवृत्त सभासद उपस्थित. यात पुन्हा आयत्या वेळच्या विषयात श्री संजय काटकर यांनी पतसंस्थेने घेतलेल्या जागेच्या संदर्भात विचारणा केली असता अध्यक्ष श्री वेत्रवान गुरव यांनी उत्तर देताना सांगितले की शासनाच्या नवीन आलेल्या आदेशाप्रमाणे पतसंस्थेला स्थावर मालमत्ता करता येईल, परंतु त्या मालमत्तेचा व्यावसायिक उपयोग करता येणार नाही. त्यामुळे अजून याबाबत आहे तेच बांधकामावर आपण थांबलो आहे. येत्या वर्षभरात शासनाच्या वतीने अजून काही बदल होतात का याची वाट बघू, अन्यथा पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी सेवानिवृत्त सभासद श्री शरद निकुंभ यांनी विषय मांडला की प्रत्येक सभासद हा 30 ते 32 वर्ष पतसंस्थेच्या बरोबर असतो व त्याच्या संपूर्ण जीवनात पतसंस्थेने अनेक वेळा वेगवेगळ्या परिस्थितीत संकटकाळी कर्ज देऊन सभासदाला उभे करण्याचे काम केलेले आहे. अशा सभासदाचे बोट सेवानिवृत्त झाल्यावर पतसंस्थेने लगेच सोडून देऊ नये. भविष्यात त्याला सुद्धा कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संचालक मंडळाने विचार करावा व काही कायदेशीर बदल करावे लागले तर ते करून सभासदाला आधार द्यावा. यावर संचालक मंडळ त्यांच्या सभेत चर्चा करून निर्णय घेतील असे श्री वेत्रवान गुरव यांनी सांगितले. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.